नमस्कार, जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडीच्या अधिकृत आणि अद्ययावत माहितीसाठी संदीप कांबळे ऑफिशियल चॅनलला जर आपण अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कारण गेल्या अनेक दिवसापासून शिक्षक भरतीसाठी आपण मोठा जोरदार लढा त्या ठिकाणी देतोय, योग्य तो पाठपुरावा करतोय. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या संख्येनं नागपूर अधिवेशनावर धडक मोर्चा आणि धरणे आंदोलन केल्याच्या नंतर TIT 3 याची रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली आणि त्यानंतर बरेच काही मुलांच्या हितांचे निर्णय या शिक्षक भरतीच्या अनुषंगाने शासनाचे GR निर्गमित झाले आणि त्याच्यात एक असा GR निर्गमित झाला 20 जानेवारीला. तो म्हणजे विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता जी आहे तो डावलणारा तो GR होता आणि त्या ठिकाणी संविधानातील जी काही आर्टिकल्स आहेत, स्वातंत्र्य समानतेचे अधिकार, त्याच्यावर त्या ठिकाणी हल्ला करण्याचं त्या ठिकाणी त्या निर्णयातून जे आहे त्याचं उल्लंघन पायमल्ली ज्या ठिकाणी होत आहे याच्या संदर्भामध्ये आपण आत्तापर्यंत प्रशासनासोबत मोठ्या प्रमाणामध्ये पाठपुरावा केला आहे. किंबहुना आत्तापर्यंत आपण 3 वेळा निवेदनं आणि चर्चासुद्धा केलेली आहे. यानंतर यापूर्वीसुद्धा आपण जी काही वरिष्ठ अधिकारी असतात, उपसचिव यांच्यासोबत चर्चा केली होती मंत्रालय आणि आपल्या सगळ्यांच्या ज्या समस्या आहेत त्याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये जो आक्रोश आहे, मोठ्या संघटना म्हणा किंवा शिक्षक संघटना म्हणा, बऱ्याच लोकप्रतिनिधींनासुद्धा या सगळ्या समस्या ज्या आहेत आपण अवगत केलेल्या आहेत आणि बऱ्याच यांनीसुद्धा जी काही प्रतिनिधी आहेत त्यांनी निवेदनं दिलेली आहेत आणि मंत्रालय स्तरावर जी आहेत आयुक्त कार्यालयातून प्राप्त झालेली निवेदनं ते सुद्धा आता अभिप्रायाला त्या ठिकाणी मंत्रालय स्तरावर पोहोचलेले आहेत आणि याचाच भाग म्हणून पाठपुरावा करत असताना याला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवारांची या संदर्भामध्ये पसंतीक्रमाला नापसंती आहे, मर्यादित पसंतीक्रमाला. त्यामुळे यावर काल उशिरापर्यंत मी स्वतः प्रधान सचिव यांच्यासोबत पुन्हा एकदा चर्चा केलेली आहे आणि उपसचिवांसोबत कक्ष अधिकारी यांच्यासोबतसुद्धा चर्चा केलेली आहे आणि आयुक्त साहेब यांच्यासोबत त्याच्यापूर्वी चर्चा केली होती. काल गडबडीत असल्याकारणानं तुम्हाला अपडेट देऊ शकलो नाही. पण हे व्हिडिओ बनवत असताना तुम्हाला आसूचित करतो आहे की अधिकारी वर्गांकडनं मंत्रालय स्तरावरील जी काही प्रधान सचिव आहेत यांच्याकडनं जी आहे आपल्याला त्या ठिकाणी एक पॉझिटिव्ह सकारात्मकता आपल्याला मिळालेली आहे आणि त्यावर जो आहे तो लवकरच तोडगा काढूया. बऱ्याच जी काही प्रतिनिधींची आहेत त्या संदर्भामध्ये त्यांना कॉल गेलेले आहेत. मंत्री महोदयांचासुद्धा त्या ठिकाणी जो आहे कॉल गेलेला होता, कारण यापूर्वी आपण मंत्री महोदयांनासुद्धा चर्चा केलेली होती आणि त्याचाच भाग म्हणून काल जेव्हा आपण पाठपुरावा करत असताना त्यांच्याशी चर्चा केली. तब्बल 3 ते 4 मिनिट आपण मंत्रालय स्तरावरील जी काही वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनासुद्धा क्रमशः 2 मिनिट, 4 मिनिट, 5 मिनिट अशी चर्चा केलेली आहे. त्यामुळं त्यांच्याकडे हा पूर्णपणे जो मुद्दा आहे कानावर अवगत झालेला आहे आणि लवकरच त्यावर निर्णय घेणं अपेक्षित आहे. नक्कीच ही सकारात्मक बाब आहे, निर्णय झाला पाहिजे आणि सगळ्या अभियोग्यताधारकांना मर्यादित टाकलेले जी काही प्राधान्यक्रम आहेत ते अमर्याद झाले पाहिजे यासाठी आपण पाठपुरावा करतो आणि नक्कीच त्या ठिकाणी होतील अशी आपण अपेक्षा करू, कारण त्या ठिकाणी सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि माझ्या माहितीनुसार जी काही मंत्रालयातून आलेला प्रस्ताव होता तो त्याला उत्तर जे आहे ते सकारात्मकच गेलेलं आहे. मात्र त्याची एक प्रोसेस असते, त्या प्रोसेसनं काम करावं लागते. एवढं होऊनसुद्धा जर प्रशासनानं आपल्याला धोका दिला तर मी स्वतः या निर्णयाच्या विरोधामध्ये मंत्रालयाच्या बाहेर अन्नत्याग उपोषणाला बसणार आहे, एवढं नक्की तुम्हाला आसूचित करतोय. आणि हा निर्णय मी, कारण मला मुलांचं हित महत्त्वाचं आहे, कारण 150 मार्क घेऊन जर त्यांनी गुणवत्ता सिद्ध करून चांगले मार्क्स घेऊन जर त्यांना त्या ठिकाणी जर चांगले मार्क्स घेतल्याच्यानंतर मनासारखा जर जिल्हा निवडता येत नसेल आणि ही एक प्रकारे अघोषित जिल्हा प्रक्रिया आहे, जिल्हा भरतीची प्रक्रिया जी असते ना, केंद्रीय शिक्षक भरती होते, हे जिल्हा निवड भरती प्रक्रिया केल्यासारखं जे होत असेल तर हे कुठंतरी न्यायाच्या विरोधामध्ये आहे, हे अन्यायकारक निर्णय आहे. त्यामुळं हा निर्णय तात्काळ रद्द म्हणण्याच्या ऐवजी अमर्याद त्या ठिकाणी प्राधान्यक्रम ही मागणी आहे आपली, रद्दची मागणी नाही, अमर्याद जे आहे ते मागणी आपण केलेली आहे. आणि जर समजा या पुढच्या 2-4 दिवसामध्ये निर्णय नाही झाला, कारण काल सकारात्मक चर्चा झाली, आपण वेळ देतोय, जर नाही झाला तर तुम्हाला शब्द देतोय 1-2 प्रकारे लढा सुरू होईल. एक, कायदेशीर कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट मुद्दा करायचा आणि कायदेशीर लढा लढायचा आणि दुसरा, स्वतः मी अन्नत्याग उपोषणाला बसणार आहे. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपण याची पुढील जी दिशा आहे ते पाठपुरावा करणार आहोत आणि
मला विश्वास आहे हा निर्णय मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे विद्यार्थ्यांच्या हिताचा असल्याकारणाने प्रत्येक घटकांना याच्यात नुकसान आहे. मग त्याच्यात माध्यम असो, इयत्ता असो, अजून कुठलंही असो, प्रवर्ग असो, कुठल्याही प्रवर्गाचा असू द्या, कोणत्याही माध्यमाचा विद्यार्थी असू द्या, कोणत्याही वर्गाचा विषय असू द्या, ह्या सगळ्यांना तिथं अन्याय होणार आहे आणि जास्तीत जास्त अन्याय हा 1 ते 12वीपर्यंत पात्र असणाऱ्या उमेदवारांना होणार आहे. त्यामुळे याच्यामध्ये गटतट न करता सगळ्यांनी माझ्या लढ्याला सक्रिय सहभागी होतील, माझ्यासोबत पाठिंबा देतील अशी मी अपेक्षा करतो. कारण नागपूरच्या अधिवेशनामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा होता, तसाच पाठिंबा आतासुद्धा राहील. कारण हा निर्णय जर नाही झाला तर मी स्वतः त्या उपोषणाला बसणार आहे आणि दुसऱ्या बाजूला कायदेशीर लढा त्या ठिकाणी सुरू करणार आहे, एवढं सांगतो. आणि नक्कीच याच्यावर काहीतरी निर्णय होणं अपेक्षित आहे. नाही झालं तर पुढची दिशा आपली ठरलेली आहे. त्यामुळं तुम्हाला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती जाऊ द्या, जेणेकरून या ठिकाणी जे आहे ते आपल्याला त्या लढ्याला अजून धार देता येईल. तुर्तास थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय मित्रांनो.